प्रेज लॉर्ड्स प्रियानो, आजच्या दिवशी मी तुम्हासाठी देवाचं वचन, देवाचा संदेश घेऊन आलेले आहे. ज्या वचनाने देवाच्या आत्म्याने माझी भेट घेतली आणि मला उत्तेजन दिलं, तर माझी अशी इच्छा आहे आणि देवाच्या आत्म्याने देखील मला उत्तेजन दिलं की मी हा संदेश इतरांपर्यंत पोचवावा. यासाठी मी या माध्यमाचा म्हणजेच यूट्यूबचा उपयोग करत आहे. हालेलुया. तर प्रियानो, या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि डिसेंबर महिना सुरू झाला की आपल्याला आठवण होते ती म्हणजे ख्रिसमसची, नाताळ सणाची. आणि ह्या दिवसामध्ये आनंदाचं असं वातावरण असतं. आपण फार आनंदी असतो कारण आपण ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यामध्ये आपण बिझी असतो आणि आनंदी देखील असतो. हा महिनाभर पूर्ण वातावरण जे असतं ते पूर्णपणे आनंदी असतं, उत्साहात असतो आपण. आणि आपल्याला आठवण होते ती फक्त येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची. पण त्याचबरोबर ह्या दिवसाची आठवण होत असताना आपल्याला आठवतं तर ते शहर म्हणजे बेथलेहेम शहर, ज्या ठिकाणी प्रभू येशूचा जन्म झालेला आहे. हालेलुया. कारण त्या नावाने त्या शहराची ओळख आहे. पण या शहराविषयी देवाचं वचन काय सांगतं ते आपण बघूया यावेळेस. मत्तेचं पुस्तक 2 अध्याय आणि 6वं वचन असं सांगतं की, हे बेथलेहेमा, यहुद्याच्या प्रांता, तू यहुद्याच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. हालेलुया. प्रियानो, बेथलेहेम हे शहर जे आहे हे लहान आहे आणि देवाचं वचन असं म्हणतं, हे बेथलेहेमा, तू इस्रायलाच्या म्हणजे यहुदा ह्याच्यामध्ये सर्व यहुदाच्या प्रांतामध्ये तू फार कनिष्ठ आहेस असे समजू नकोस. म्हणजे बेथलेहेम हे जे शहर आहे ते संपूर्ण यहुदीमध्ये, संपूर्ण इस्रायलमध्ये लहान शहर आहे, कनिष्ठ आहे, सर्वात लहान आहे किंवा लोकसंख्या त्या ठिकाणची लहान आहे, अशा प्रकारचं आहे. आणि त्या शहराला उद्देशून देवाचं वचन असं सांगत आहे, देव म्हणत आहे की हे तू कनिष्ठ समजू नकोस, तर तुझ्यामधून जो निघेल तो संपूर्ण इस्रायलाला पाळेल असा सरदार तो तुझ्यामधून निघेल असं देवाचं वचन सांगतं. हालेलुया. किती अद्भुत आहे प्रियानो. एक लहान छोटं शहर आणि त्याला उद्देशून देव म्हणत आहे, जे कनिष्ठ आहे, जे सर्व यहुद्याच्या प्रांतामध्ये लहान आहे आणि फार महत्त्वाचं असं शहर असं नाही आहे, पण देव त्या बेथलेहेम शहराला देखील उद्देशून म्हणत आहे की तू कनिष्ठ समजू नकोस. हालेलुया. पण ही जी भविष्यवाणी मत्तेमध्ये पूर्ण झालेली आहे, त्याची भविष्यवाणी जी आहे ती मिका संदेष्टाने अगोदर केलेली आहे. आपण ते वचन वाचूया. मिकाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 2रं वचन. हे बेथलेहेमा एफ्राता, यहुद्याच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. हालेलुया. आणि ही भविष्यवाणी मिका संदेष्टाने केलेली आहे, जी मत्तेमध्ये पूर्ण झालेली आहे. मत्तेच्या पुस्तकामध्ये पूर्ण झालेली असताना आपण पाहतो की हे बेथलेहेमा, इथे देखील मिका संदेष्टा म्हणतो की हे बेथलेहेमा एफ्राता, यहुदियाच्या हजारोमध्ये तुझी गणना अल्प आहे. म्हणजे हजारामध्ये तुझी गणना कमीच आहे. ज्यावेळी देवाचा आत्मा ह्या वचनाद्वारे माझ्याशी बोलू लागला बेथलेहेम शहराबद्दल, मी सर्च केलं बेथलेहेम शहराबद्दल गुगलवर, तर त्या ठिकाणी असं लिहिलं होतं, हे शहर आहे एका टोकाला आहे आणि फारसं लक्ष वेधून घेणारं असं काही नाही. तिथे राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या जी आहे ही फार कमी आहे आणि फार असे काय म्हणतात, महत्त्वपूर्ण असे काही लोक नाही आहेत तिथे. एक दुर्लक्षित आहे. तिथे राहणारे जे लोक आहेत ते मेंढपाळ आहेत आणि त्या लोकांना, त्यांच्या मेंढरांना चारा मिळवून देणं देखील कठीण जात होतं. म्हणजे कठीण आहे त्यांच्यासाठी ते चारा मिळवणं देखील. अशी परिस्थिती येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी बेथलेहेम शहराची होती.
जे दुर्लक्षित होतं, तिथे राहणाऱ्या लोकांकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं आणि फार कमी लोकसंख्या, एका साईडला असं एक दुर्लक्षित, नाकारलेलं किंवा दुर्लक्षित असं हे शहर होतं. म्हणजे फार असं महत्त्वाचं किंवा त्याची ओळख असावी त्या शहराची असं त्या ठिकाणी काहीही नव्हतं. ज्याप्रमाणे एखाद्या शहराची ओळख, काहीतरी तिथे विशिष्ट असा पॉईंट असतो किंवा काहीतरी नावाजलेलं त्या ठिकाणी असतं, ज्यामुळे त्या शहराची ओळख होते. ज्याप्रमाणे गोवा या शहराची ओळख जी आहे ती तिकडच्या बीचेसवरून, समुद्रावरून ते ओळखलं जातं. एक टुरिझम प्लेस म्हणून गोवाची ओळख आहे. तसंच प्रत्येक शहराची काही ना काही ओळख असते. पण तशी ह्या शहराची काही ओळख नव्हती. फारसं असं महत्त्वाचं असं काही शहर असं नव्हतं. एक दुर्लक्षित होतं, कोणाचंही लक्ष नव्हतं. अशा प्रकारचं ते बेथलेहेम शहर होतं. आणि हे असं शहर असताना देव देखील म्हणत आहे, देवाचं वचन देखील या ठिकाणी म्हणत आहे की यहूद्याच्या प्रांतामध्ये, यहूद्याच्या सर्व सरदारामध्ये तू कनिष्ठ आहेस. म्हणजे लहान आहे, कुणाचंच लक्ष नाही आहे आणि महत्त्वाचं असं काही नाही आहे. पण ह्याच अशा जिथे कोणाचं लक्ष नाही, ज्या शहराला काही महत्त्व नाही, ह्यात अशा बेथलेहेम शहराला देव उद्देशून म्हणत आहे की तुझ्यामधून जो निघेल तो संपूर्ण इस्रायलाला पाळील असा सरदार तुझ्यामधून निघेल. बेथलेहेम इस्रायलमधील एक छोटंसं शहर, पण ह्याच शहरामधून संपूर्ण इस्रायलाला पाळेल असा शास्ता, असा राजा इथून जन्मास येईल. आणि इथे देव या शहराला महत्त्व देत आहे, एक इम्पॉर्टंट असं देत आहे. जे शहर इतरांपासून दुर्लक्षित आहे, पण देवाच्या नजरेमध्ये मात्र ते मौल्यवान आहे. हालेलुया प्रियानो. कित्येक वेळा आपल्याला देखील असं वाटतं की आपण दुर्लक्षित आहोत, आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही किंवा आपण कुणासाठी फार महत्त्वाचे नाही. पण देवाचा आत्मा यावेळेस तुम्हाला उत्तेजन देत आहे की कुणासाठी आपण महत्त्वाचे नसू, कुणाचं आपल्याकडे लक्ष असेल नसेल, पण देवाचं लक्ष आपल्याकडे आहे आणि देवासाठी आपण मौल्यवान आहोत. देवाच्या नजरेत आपण मौल्यवान आहोत. कारण आपण जर बेथलेहेमसारख्या शहराला, एका शहराला देव ओळख देतो आणि ते शहर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहोत, तर तुम्ही आणि मी जी त्याची निर्मिती आहोत ते त्याच्या नजरेत महत्त्वाचे नसणार का किंवा मौल्यवान नसणार का? तर त्याच्या नजरेत आपण मौल्यवान आहोत. तर प्रियानो, या संदेशातून तुम्हाला उत्तेजन हेच द्यायचं आहे की जर का आपण आज दुर्लक्षित असं वाटत आहे आपल्याला की आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे, कुणाला आपलं काही पडलेलं नाही आहे, पण देवाला आपलं महत्त्व आहे. देव आपल्याकडे बघताना आपण त्याच्यासाठी मौल्यवान आहोत असं तो बघतो. जर पहा, बेथलेहेम शहराला पूर्वी ओळख नव्हती, पण आज बेथलेहेम शहर जे ओळखलं जातं ते त्याची ओळख अशी आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. देवाने ज्या शहराला ओळख नसलेल्या शहराला एक ओळख दिली त्याच्या नावामध्ये. आज बेथलेहेमची ओळख हीच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम शहरी झाला. हालेलुया. तर त्याचप्रमाणे देव देखील त्याच्या नावामध्ये आपल्याला एक ओळख देऊ पाहतो त्याच्या थ्रू. हालेलुया. तर जर का देव आपल्याला त्याच्या नावामध्ये ओळख देत आहे, त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व देत आहे, तर मग आपण काय या भावनेमध्ये राहूया की आपण दुर्लक्षित आहोत, आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही किंवा आपण कुणासाठी महत्त्वाचे नाही, तर आपण देवासाठी महत्त्वाचे आहोत. हालेलुया प्रियानो. यावेळेस हेच उत्तेजन तुम्हाला द्यायचं आहे की या नाकारलेल्या भावनेमध्ये राहू नका, कारण तुम्ही देवासाठी महत्त्वाचे आहात आणि मौल्यवान आहात. पहा, देव किती महान आहे. एका शहराचा देखील तो विचार करतो की जे दुर्लक्षित शहर आहे त्याला तो महत्त्व देऊ इच्छितो, त्याला तो ओळख देऊ इच्छितो. तर तुम्हाला आणि तुम्ही आणि मी देखील त्याच्या नजरेत विशेष आहोत. आज देवाने
त्याच्या नावामध्ये आपल्याला एक ओळख दिलेली आहे. आपण ती ओळख टिकवून ठेवू आणि त्याचा सन्मान करू प्रियानो. कुणासाठी नाही, फक्त देवासाठी. हालेलुया. यावेळेस जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत आणि जे स्वतःला दुर्लक्षित समजत आहेत किंवा नाकारलेले समजत आहेत किंवा निराशेमध्ये आहेत, आज त्यांच्यासाठी हे उत्तेजन आहे. आणि या क्षणी मी जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. यावेळेस हालेलुया. परमेश्वर पित्या, मी प्रार्थना करते परमेश्वर पित्या, या संदेशाद्वारे परमेश्वर पित्या जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांना तो उत्तेजन दे परमेश्वर पित्या. आज हर एकाला तू स्पर्श कर परमेश्वर पित्या, मी प्रार्थना करते प्रभू. आणि माझ्या देवा विनंती करते प्रभू, आज जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत, आज देवाच्या आत्म्यात तू त्यांची पकड घे म्हणून प्रार्थना करते. आज माझ्या बापा निराशेमध्ये, त्यांच्यामधील जे काही निराशा, नाकारलेली भावना आहे, आज त्यांना संपूर्ण निराशेमधून, त्या रिजेक्शनच्या भावनेतून मी त्यांना प्रभू येशूच्या नावाने बाहेर काढते परमेश्वर पित्या. प्रभू त्यांना आशीर्वादित कर आणि या गोष्टीची जाणीव करून दे की तुझ्या नावामध्ये तू त्यांना नवीन ओळख दिलेली आहेस. तुला सर्व आदर, महिमा, गौरव, सन्मान तुला देत येशूच्या नावात प्रार्थना मागते. आमेन, आमेन. हालेलुया. तर जर का तुम्हाला ह्या संदेशाद्वारे उत्तेजन मिळालं असेल तर जरूर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील ह्या संदेशाद्वारे उत्तेजन मिळेल आणि आशीर्वादित होतील, जसे तुम्ही आशीर्वादित झाला, जसं मी आशीर्वादित झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. तर याच माध्यमाद्वारे देवाचा आत्मा जे काही मला संदेश देईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर तुमचा प्रतिसाद मला हवा आहे. हालेलुया. धन्यवाद.